आधीचे आरोप आणि त्यामुळे तयार झालेलं वातावरण, या सगळ्यावरतीच एक प्रश्नचिन्ह नाही तयार झालंय आपोआप? ते निश्चितपणानं त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह तयार होईल, परंतु त्या काळामध्ये नाना पाटेकरला पण ते पुष्कळ सहन करायला लागलं आणि माझ्या अंदाजाप्रमाणे नाना पाटेकरला काही काळ सिनेसृष्टीनी काही फिल्म साईन करण्यापासून रोखलेलं होतं फॉर से 1 or 2 years अकॉर्डिंग टू माय इन्फॉर्मेशन. आय मे बी रॉंग बट आय थिंक सो. बऱ्यापैकी म्हणजे मला माहितीये, त्यामुळे मी तेवढं म्हणू शकते. आणि दुसरी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमचं जे फील्ड आहे ते फुल ऑफ इन्सिक्युरिटीने भरलेलं आहे. आता आम्ही जेव्हा एवढे प्रोजेक्ट करत होते तर काही दुसरं प्रोजेक्ट लॉन्च होण्याच्या आधीचा जो मधला एक पिरियड जातो, जेव्हा तुमच्याकडे काहीही काम नसतं, तेव्हा स्वतःला एक थोडी मला असं वाटतं अध्यात्माची बैठक ही जी आपल्याकडे आहे ना मराठी माणसांमध्ये, मला असं वाटतं ती खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आय हॅव गॉन थ्रू दिस. माझी काही एवढी केस झाली नाही, परंतु एक असं वाटतं की अरे आता माझ्याकडे काहीच काम नाहीये, अरे आता माझ्याकडे काहीच काम नाहीये. बाकीची लोक तर बाहेर एवढं काम करतायत, बाकीच्या लोकांकडे केवढं शूटिंग आहे, बट ऍट दॅट टाइम कांचनजी, हा म्हणजे फार तुमच्या मनाचा उमदेपणा आहे की तुम्ही इतक्या खुले पद्धतीने या गोष्टी सगळ्यांबरोबर शेअर केल्या. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मी कार्यक्रमाचा शेवट करायला जातोय डॉक्टर सोनल सोनवणींकडे. डॉक्टर सोनल, तनुश्रीमुळे हा मुद्दे सगळे समोर यायला लागलेले आहेत, पण आताच्या काळामध्ये म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असेल किंवा पटकन लाईक्सची तयार झालेली भूक असेल, पटकन प्रतिसाद द्यायची इच्छा असेल, हे छोट्या छोट्या प्रमाणात भविष्यातल्या मानसिक आजारांची छोटी छोटी पावलं असतात. या दृष्टीने सामान्यांनी काय धडा घ्यावा या तनुश्री प्रकरणातून? धडा असा आहे की प्रत्येक गोष्ट जी दिसती आहे ती खरी असेल असं नाहीये, राईट? तर प्रत्येक जे तुम्ही बघताय सोशल मीडियावरती ते विथ अ पिंच ऑफ सॉल्ट घ्या, आणि जे तुम्ही दाखवतायत सोशल मीडियावरती ते सुद्धा प्रमाणात, की त्याचं तुम्हाला आणखी एक नशा नको तयार व्हायला, राईट? सो तेवढं थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणे अतिशय महत्वाचं आहे. कारण की पुढे जाऊन मग हा नशा आणि मग त्याच्यामुळे पब्लिसिटी आणि त्याच्यामुळे प्रचार, स्वतःचा प्रचार आणि त्याच्या जो प्रचार न झाल्याची नैराश्य, ते सगळं सहन करणं खूप आणि एक गोष्ट जी कदाचित सगळेच मान्य करतील की अशा वेळी मुळामध्ये त्या व्यक्तीला हे सुचत नसेल तर किमान समोर बाजूच्यानी तरी, जवळच्यानी तरी त्या व्यक्तीला योग्य ते उपचार मिळवून देणं गरजेचं आहे. अन्यथा आता गोष्टी व्यक्तिगत राहतात आणि त्याचा सामाजिक बबरा झाला की विषयाचा फारच कंगोरा बदलतो, दिशा बदलते. या अतिशय संवेदनशील मात्र महत्वाच्या विषयाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी वेळ दिला. कांचन अधिकारी, डॉक्टर सोनल आणि अमोल, तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला, तुमच्या सगळ्यांचे आभार. इथे आपण थांबणार आहोत, मात्र ब्रेक नंतर आजच्या प्रश्नाला काय उत्तर दिले लोकांनी ते पाहणार आहोत. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा.